लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी अपडेट आलेली आहे. खूप मोठी बातमी, खूप मोठी खुशखबर सर्व लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. बघा, मकर संक्रांतीनिमित्त जे काही हप्ता आपल्याला मिळणार होता जानेवारी महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा, तर तो न येता फक्त आणि फक्त आपल्याला डिसेंबर महिन्याचाच हप्ता आलेला आहे. 13 तारखेला हा जो हप्ता आहे हा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेला आहे. परंतु सर्वच नाही आले आहे, तर त्यामधील काहीच लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळालेला आहे. अजूनही खूप साऱ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, 1.5 ते 2 कोटी लाडक्या बहिणींना अजूनही हा हप्ता आलेला नाही आहे. तर अशातच आता एक नवीन अपडेट मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आलेली आहे आणि ती अपडेट काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा, हा जो हप्ता आहे आपल्याला डिसेंबरचा किंवा मग ज्यांचा नोव्हेंबरचा सुद्धा बाकी राहिलेला आहे, तर या सर्व दोन्ही हप्ते बाकी राहिलेल्या लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता बघा, जे काही देवेंद्रजी फडणवीस आहेत यांच्या माध्यमातून जे काही ट्विटर हँडल आहे, त्यांचं एक्स हँडल आहे, यावर एक ट्विट करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी हे गोष्ट सांगण्यात आलेली आहे आणि त्यांनी सांगितलेली आहे की लाडक्या बहिणींसाठी नवीन तारीख आम्ही ठरवलेली आहे आणि या नवीन तारखेला आम्ही त्यांना जो काही निधी राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत यांना आम्ही देणार आहोत. आता तो जे काही त्यांचं ट्विट आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवून देणार आहे. तर सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा बहिणींनो, जे काही डिसेंबरचा महिना जो आपला बाकी राहिलेला होता आणि या अगोदर नोव्हेंबरचा जो काही हप्ता टाकण्यात आलेला होता लाडक्या बहिणींना, त्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळालेला नाही आहे नोव्हेंबरचा. तसेच आता डिसेंबरचा सुद्धा झालेला आहे. डिसेंबरमध्ये संक्रांतीनिमित्त डबल हप्ता मिळणार जानेवारी आणि डिसेंबरचा, अशा प्रकारच्या बातम्या समोर आलेल्या होत्या. परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आधीच स्पष्ट केलेलं होतं, सांगण्यात आलेलं होतं की फक्त आणि फक्त डिसेंबर महिन्याचाच हप्ता तुम्हाला मिळणार आहे संक्रांती अगोदर, आणि झालंही तसंच. फक्त डिसेंबरचाच महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आपल्याला आलेला आहे. त्यानंतर आता बघा, यामध्ये सुद्धा खूप साऱ्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळालेला नाही आहे डिसेंबरचा, कारण की एकच दिवस आपल्याला मिळालेला होता पैसे वाटपासाठी. DBT ॲक्टिव्ह झाल्यावर तो जो काही डिसेंबर महिन्याचा हप्ता होता तो आणि जो काही जानेवारीचा हप्ता येणार होता तर तो जानेवारीचा आला नाही. कारण की तुम्हाला माहीतच असेल की निवडणूक आयोगानं स्पष्ट सांगितलेलं होतं की आम्ही फक्त जो काही बाकी राहिलेला हप्ता आहे तो टाकण्याची परवानगी तुम्हाला देणार आहोत आणि जो अग्रिम हप्ता आहे तो देणार नाही आहे, त्याची परवानगी आम्ही तुम्हाला देणार नाही, असं प्रकारे सरकारला सांगण्यात आलं. आणि त्यानंतर जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तो आपल्याला 13 तारखेला एका दिवसामध्येच टाकण्यात आलेला होता आणि त्यामध्ये DBT ॲक्टिव्ह झाल्यानंतर एकच दिवस मिळाला असल्याकारणानं खूप साऱ्या लाडक्या बहिणी असल्यामुळे, संख्या जास्त असल्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा करणं शक्य नव्हतं आणि म्हणूनच आता या ज्या उरलेल्या लाडक्या बहिणी आहेत यांना आता नवीन तारीख देण्यात आलेली आहे. तर कोणती तारीख आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर बघा, मी तुम्हाला ते काही जे ट्विट आहे मुख्यमंत्री साहेबांचं ते दाखवून देतो आणि त्यामध्ये त्यांनी काय तारीख दिलेली आहे जो पुढचा हप्ता येण्यासाठी ते आपण बघून घेणार आहोत. तर बघा, मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की विरोधक जे काय आहेत लाडक्या बहिणींचा जो काही हप्ता आहे तो थांबवू शकत नाहीत आणि थांबवू शकणारे नाहीत. आम्ही लाडक्या बहिणींना जो काही हप्ता राहिलेला आहे तो 16 तारखेला आम्ही देणार आहोत. आता बघा, इथं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या ट्विटमध्ये. आणि विरोधक म्हणजेच की जे काही विरोधी पार्टी आहेत, पक्ष आहेत, त्यांनी एक पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं होतं आणि त्यांनी जो काही डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता होता यावर रोख किंवा मग तो थांबवण्यात यावा अशा प्रकारची मागणी केली होती. आणि या संदर्भातच निवडणूक आयोगानं सरकारला निर्णय दिला होता आणि त्या निर्णयामध्ये सांगितलं की तुम्ही फक्त जे काही बाकी राहिलेला हप्ता आहे एका महिन्याचा तो देऊ शकता, परंतु अग्रिम म्हणजेच की जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो तुम्ही देऊ शकणार नाही आहेत, अशा प्रकारचा निर्णय त्यांचा होता. आणि त्याचप्रमाणे DBTसाठी एक दिवस मिळाला होता, ॲक्टिव्ह झाला होता DBT, आणि त्यानंतर एका दिवसातच जो काही निधी आहे तो टाकण्यात आला डिसेंबर महिन्याचा. आणि खूप साऱ्या बहिणींची संख्या असल्यामुळे फक्त काही बहिणींनाच हा डिसेंबरचा हप्ता मिळाला. आणि यामध्ये आता खूप साऱ्या बहिणींना पैसे मिळालेले नाही आहेत, ज्यामध्ये की ज्यांची KYC चुकलेली असेल त्यांना तर मिळालेच नाही आहे. जे पात्र बहिणी आहेत
तरीही त्यांना हा पैसा मिळाला नाही, कारण की संख्या खूप जास्त असल्या कारणानं हा निधी मिळाला नाही. परंतु आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की तुम्हाला आता 16 जानेवारीला हा जो काही निधी आहे हा टाकण्याचा कार्यक्रम वापस चालू होणार आहे, कारण की 15 तारखेला निवडणुका संपणार आहेत. म्हणजेच की उद्या 15 तारखेला निवडणूक आहे आणि संध्याकाळपर्यंत निवडणूक संपणार आहे. त्यानंतर 16 तारखेला मतमोजणी आहे. आता मुख्यमंत्री साहेबांना 16 तारखेला सांगितलेलं आहे. निवडणूक झाल्यानंतर लगेचच म्हणजेच की मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच की 16 तारखेला जो काही तुमचा थकीत हा जो काही राहिलेला आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे. त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्याचा जो काही अनुदान जे काही हप्ता बाकी आहे लाडक्या बहिणींचा तो सुद्धा त्यांना मिळणार आहे. अशा प्रकारची बातमी समोर आलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.